बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील शिरूर गावातील हत्येद्रावक घटना समोर आली. इथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करून ऊसाच्या शेतात मृतदेह फेकून दिली आणि या घटनेने संपूर्ण परिसर एकच खळबळ माजली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे, पण तिच्या अटकेनंतर पोलिसांना पत्नीच्या हत्येचे जे कारण सांगितले त्यावरून पोलीस हादरून सुद्धा गेले. मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये यापूर्वी देखील अनेकदा भांडण व्हायचे, पण यावेळी भांडण इतके वाढले की पतीनं टोकाचं पाऊल उचललं आणि थेट पत्नीची हत्या केली. पत्नीची शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, त्यामुळे संतापलेल्या पतीने तिची हत्या केली. ही घटना 25 मे रोजीची असल्याचं समजतं. ऊसाच्या शेतात सापडलेला महिलेचा मृतदेह दरम्यान पत्नी गायब झाल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना एक मृतदेह ऊसाच्या शेतात आढळला आणि एक शेतात पाणी घालत असताना शेताच्या मालकाला मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर ज्याने तत्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून या खून प्रकरणात तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी पती दिवान सब कलगल याला सगळ्यात आधी अटक केली आणि चौकशी दरम्यान त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आणि त्याने सांगितले की पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं. याशिवाय या प्रकरणात पतीच्या कुटुंबातील अनेक सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि महिलेचा पती, भाऊ आणि इतर सदस्यासह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पोलीस तपासात असे दिसून आले की पतीसह कुटुंबातील काही सदस्यांनी या हत्येचा सहभाग होता आणि महिलेच्या पालकांनी अशी तक्रार केली आहे की हत्येचा संपूर्ण कट कुटुंबातील अनेक सदस्यांनी रचला होता आणि या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात आहे, जेणेकरून सर्व दोषींना शिक्षा व्हावी.